राष्ट्रवादी अजितदादा पक्ष मराठ्यांची RSS बनतोय का? इद्रिस नायकोडींचा राजीनामा जसा मागितला तसं या चर्चेनं उधाण आलं. काल एक चर्चा चालूच झाली. टी पटेल राष्ट्रवादी तिसरा पक्ष, म्हणजे अजितदादा पक्षाची दोन शकलं. त्याच्यातच हे सगळं आलं. मराठ्यांचे RSS हे पार्थ पवार, आता पटेल तटकरे हे ओबीसी आहेत. तटकरे पटेल सुद्धा गुजराती मारवाडी ह्याच्यापैकीच ते पटेल. इद्रिस नायकोडी मुस्लिम अल्पसंख्याक समाज. आणि बरंच असं जर का होत गेलं, ह्यांनाच डच्चू द्यायचं पार्थ पवारांनी ठरवलं आणि सगळा मराठा समाजाला स्थान देत गेले, तर ही मराठ्यांची RSS आहे म्हणून त्याने आरोप केले तर चुकीचं आहे का? याच्यात RSS वर आरोप कसे होत आले, पवार साहेबांनी कसे आतापर्यंत आरोप केले हे आपण बघितलं. RSS म्हणजे ब्राह्मणी चळवळच आहे, RSS ही ब्राह्मणांची संघटना आहे वगैरे वगैरे हे आपण ऐकत आलो. मग आता हे काय ऐकतोय आपण? ह्या का चर्चा दबक्या आवाजात चालू आहे? तर ह्या पार्थ पवारांच्या धोरणामुळे.